चलो शफीक भाई मंचावर या, व्यासपीठावर यायचे. मंचावर या, मंचावर. श्रीकांत भांडण करतो, इकडे या. चला शफीक भाई स्पर्धा चालू करायची. शफीक भाई चलो चालू करो. चालू. 4 ओव्हर 4 ओव्हर 4 गोलंदाज. 4 षटकांचा खेळ आणि 4 गोलंदाज वापरले जातील. शफीक भाई जल्दी जल्दी चालू करो भाई. बैट्समैन चलाओ का है? एलिमिनेटर मैच है ये. 7:15 तक 3 मैच करके बच्चे लोग का चालू करना है. लिटिल चैम्प है. 8 बजे के बाद वीआईपी गेस्ट लोग आना चालू हो जाएंगे. शफीक भाई रिक्वेस्ट है 1 मिनट. चला स्ट्राईकला आकाश आणि नॉन स्ट्राईकला आर्यन. गोलंदाजीला अभिषेक. ओहो क्या बात है. चेंडू मात्र वळवला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. आणि नो बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघाचं श्रीगणेश देखील केलं जातं या एकेरी धावेने. आणि आता मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय.
3 चेंडू आणि 1 धाव. पहिले षटक मार्गस्थ प्रगती पथावर. अभिषेक यांच्या खांद्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आली. थोडस विनायककडनं मिसफील्ड पाहायला मिळालं, परंतु त्याला चांगलंच कमबॅक मात्र विघ्नेशकडे पाहायला मिळत आहे. चला आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या मात्र मिळते ती 1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. 5 चेंडू आणि 3 धावा आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 4. चला 4 धावा. चला तर नवीन गोलंदाज विनायक मात्र सज्ज होतोय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये मात्र धावसंख्या लागल्या ते 4. आणि विकेटचं पतन. चला आकाश मात्र आउट होतोय. आकाशची जागा भरून काढण्यासाठी आशुतोष येतोय. आशुतोष येतोय मात्र मैदानामध्ये. चला पंच मात्र आमच्यापर्यंत निर्णय हा डीसी पेंडिंग आहे आणि गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. चला 1 धाव मात्र मिळते. आणखीन एक डॉट चेंडू आहे. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओव्हर. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 6. 12 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झाला. 12 चेंडूमध्ये मात्र धावा लागल्या त्या 6. अजूनही 12 चेंडू शिल्लक. विघ्नेश मात्र गोलंदाजी मार्क वरती. चला आदित्य मात्र सुंदर त्याच्याकडे धाव फलक पाहायला मिळालं. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. आणखी एक धाव खात्यात जोडली जाते और एक रन का इजाफा होते हुए और यहां पर विकेट का बदल. विकेट आता हुआ. आशुतोष बैक टू पावेलियन और आशुतोष की जगह पर नए बल्लेबाज यहां पर रोहित. और एक रनों का इजाफा होते हुए स्कोरबोर्ड जा चुका है 9 रनों पर. 4 गेंदे टू गो. विघ्नेश की और एक रनों का इजाफा. निकले जोन में ये गेंद जाते हुए लास्ट बॉल. तीसरी ओवर का ये लास्ट बॉल और एक बार डॉट बॉल आता हुआ और डॉट बॉल से ये ओवर की समाप्ति. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड जा चुका है 10 रन. आखिरी ओवर लेकर यहां पर नए गेंदबाज आतिश. 18 गेंदें हो चुकी है. अभी भी 6 गेंदों का स्कोर और एक विकेट का पतन.
चलो नए बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद अंश, आतिश की अगली गेंद अंश के लिए, स्टेप आउट, नो बॉल और यहां पर नो +1, 2 रनों का इजाफा होते हुए स्कोरबोर्ड में, स्कोरबोर्ड जा चुका है 12 रन। मागच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि त्याच्यावरती धाव मात्र एक मिळते, नो बॉल, आणखीन एक धाव एक्स्ट्रा मात्र खाली जाते। चला तर डॉट बॉल येतोय, 3 चेंडू, 3 to go। मोठा फटका, चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय आणि हा ये लगा NPL का षटकार। परंतु गडी बाद आहे। चला बाहेर गेलेला चेंडू आलेला आहे, पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची आहे। नो बॉल, नो बॉल, आणि हा येतोय तो चेंडूला पाठवलाय, पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर बिरगाव लावलाय आणि येतो तो 4 चौकार। चला विकेटचे बदल, चला 19 धावा झालेल्या आहेत आणि 20 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी। 20 धावा विजयासाठी, अर्थातच टायटन 11 या संघाला। चला रायझिंग स्टार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। चेक, चेक, हेलो, चेक, हेलो, 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 चेक, हेलो, 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 चेक, चेक, हेलो, 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 चेक, हेलो, हेलो, चेक। चला नो बॉलचा इशारा येतोय। चला तर आपण पाहत आहोत टायटन वर्सेस रायझिंग स्टार या दोन्ही संघांमध्ये ही मोठी लढत आणि नव भारत प्रीमियर पर्व दुसरे या स्पर्धेचं सुंदर अशी ही अंडरआर्म क्रिकेट ची स्पर्धा आणि गोशांकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 7। आणि यावेळेस त्रिफळाची विकेटचं पतन, हॅलो, हॅलो, तर 3 चेंडू, 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 7। चला 2 to go, 3 to go,
चला आशुतोष चौथा चेंडू घेऊन. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र मिळते आणि पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या झाली ती 9. चला आदित्य आणि आतिश ओव्हर. चला पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा लागल्या त्या 9. हा डी बॉल आहे आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र पाठवला येतो गोशांकी क्षेत्रामध्ये. धाव मात्र मिळते ती 1. त्या एकेरी धावेने पुन्हा एकदा धाव संख्येचं समीकरण बदललं जात आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11. 1-1-11. नो बॉल. चला दुसरं षटक मात्र हाताळतो श्री ओम. नो प्लस वन आहे ना सर शफिक सर. नो प्लस वन. ओके. गाणी दुसरी लावतो. और चेंडूला पुन्हा एकदा बिर काऊ लावलाय. चेंडू जातो तो सीमा रेषेच्या बाहेर. येतोय तो 4-4-4 चौकार. चेंडू मात्र खर्च झाले ते ओव्हर. 2 षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 आणि 12 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. पागल करते तुझे मोर निशित चाल. चला वाईट बॉल येतोय. फक्त 1 धाव दूर विजय संघासाठी तो अर्थातच टायटन 11 आणि विजयी संघ ठरतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कुठे निघाली घालून साडी.
चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच टायटन 11 या संघाचा आतिश तर टॉस मात्र जिंकतोय तो PS बॉयज या संघाचा कर्णधार श्रीकांत महत्वाची मॅच आहे काय भूमिका असेल बॉल फर्स्ट किती धावांपर्यंत समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल 15 ते 20 रनाच्या आतमध्ये 15 ते 20 धावांचा प्रयत्न असेल रोखण्याचा खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी प्रथमतः टू टॉस जिंकला आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र घेतल्या त्याच्या विरुद्ध सुपर किंग या संघाचा कर्णधार मात्र उपस्थित आहे अगर रमजान आप टॉस जीते तो पहले क्या तर टॉस मात्र चूज टू फील्ड अशी भूमिका घेतली जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने थँक्यू सो मच तांबडी चांबडी ही चमकते उन्हात